खाणार तशी देणार कशी? जंगलातून डोंगरातून आणलेले. आणि हा ठराविक काळापुरता असतो. दिलदार आहे तिकडे माणसं, काय टेन्शन नाही. 1.5 किलोचं एवढं मोठं पापलेट आहे. पण आज आपल्याला तो फ्रेश ताजा पण बघायला मिळतो. आणि तिकडे पण बघा करकरा कापला जातो. श्रावण महिन्याचा स्पेशल डिस्काउंट आहे ताईंकडे. आपल्याला मोठे मोठे मासे लोकांना जास्त आवडतं पावसाळ्यामध्ये. बघा मी तुम्हाला म्हणलं कोळंबी जिवंत आहे बघा. 5 लावलेत, अजून 2 वाढीव मिळतील. आपले व्हिडिओ बघत असतात. पापलेट पण स्वस्त झाले ते श्रावणामध्ये. म्हणजे जेवढे काटे जास्त ना तेवढा मासा चविष्ट आहे. आता हा एक नवीन मासा आपल्याला बघायला मिळालाय. मार्केट तर भरलेलं आहे पाठीमागे आपण. नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबरन फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता मी आहे ठाण्यामधल्या कासारवडवली गावात आणि आपल्या गोडबंदर रोडवरती लागतं. तर गोडबंदर रोड तर बऱ्याच लोकांना माहीतच आहे. तर त्याच रोडवरती थोडंसं आतमध्ये साईडला आलं की कासारवडवली हे गाव आहे. तर आपल्या मॅपवरती आहे हे सर्व. कासारवडवलीचं फिश मार्केट पण आहे आणि गाव पण आहे. हेच फिश मार्केट आज आपण एक्सप्लोर करणार आहोत. आता काय काय मासे आहेत ते बघूया. श्रावण महिना सुरू आहे, बोटी तर सुरू झालेल्या आहेत. आता तुम्हाला माहिती आहे नारळी पौर्णिमा पण होऊन गेली. तर 5-6 दिवस झाले नारळी पौर्णिमा होऊन पण. मार्केट तर भरलेलं आहे पाठीमागे आपल्या कासारवडवलीचं फिश मार्केट. तर बघूया कोणते कोणते मासे आहेत आणि काय रेटने आहेत ते. आणि हे सर्व आहे मार्केट कासारवडवली गावात ठाण्यातलं. आणि भाजी वगैरे पण सर्व आहे. पण इकडे मासे पण दिसतात आपल्याला. कशी करली आहे ताई? 100 रुपयाला. बघा हे करली आहे 100 रुपयाला. आणि हे बघा इकडे काठी मासा पण आहे. हे बघा 300 रुपयाला जोडी हा काठी मासा आहे. आता हा एक नवीन मासा आपल्याला बघायला मिळाला आहे, काठी मासा. प्रत्येक मार्केटमध्ये काहीतरी नवीन बघायला मिळतं. याच्यात पण भरपूर काटे असतात कर्लीसारखे. बघा मावशी सांगते याच्यात भरपूर काटे असतात कर्लीसारखेच या काठी माशामध्ये. आता याला अजून काय दुसरं नाव असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. काठी मासात ना बघा मावशी सांगतात काठी मासा. आणि बघा हा पण काठीच आहे पण हा मोठ्या साईजचा आहे. हा 200 रुपयाला एक. बघा हा 200 रुपयाला एक आहे. तर 100 रुपयाचा वाटा आहे कोळंबीचा. एवढी कोळंबी आहे, समुद्राची आहे. आणि ही बोंबील पण 100 रुपये वाटा आहे. आणि बघा ही पिवळी वाम कापली आहे. तोंड बघा पिवळ्या वामीचं. आणि हे तुकडीवर असेल ना. बघा ही 200 रुपयाला एवढी तुकडी मिळते पिवळी वामची. आणि काळी वाम पण बघा ही 100 रुपयाची आहे एवढी. कारण पिवळी वाम खायला भारी असते त्याच्यामुळे पिवळी वामला जरा जास्त रेट आहे. आणि बघा पापलेट आहेत. पापलेट कशी आहेत? 500 रुपयाला सगळी. बघा 6 पापलेट आहेत 500 रुपयाला. सुरुवातीला त्या मावशी बसल्या तिकडे आल्यावरती गावामध्ये. हे बोटे आहेत का? बघा हे पण मोठे बोटे आहेत, हे छोटी बोटे आहेत. बोटं कशी आहे ती? कशी आहेत बोटे देत आहे? हे बघा हा 100 रुपये वाटा आहे बोयट्यांचा. आणि हे 200 रुपयानं मोठी. बघा हे 200 रुपये मोठी बोयट्या. इकडे पण काठी मासा आहे. कसा आहे? बघा 200ला 2 आहेत, 100 रुपयाला एक. आणि ह्या ताई सांगतात की हा मासा खूप कमी येतो, खूप कमी मिळतो. कर्लीसारखे काटे असतात पण याच्यामध्ये. बघा कर्लीसारखे काटे असतात पण खायला एक नंबर. म्हणजे जेवढे काटे जास्त ना तेवढा मासा चविष्ट हे आपल्याला नक्की माहिती आहे. आणि बघा खेकडे आहेत. कसे आहेत खेकडे? 500ला आहेत ते 5. हे बघा 500ला 5 खेकडे. आणि मिक्स असतील ना नरमादी? सगळे लाखेचे आहेत का? बघा सगळे लाखेचे खेकडे आहेत. 500 रुपयाला 5 आहेत. तिकडे पण आहेत मोठे मोठे. हा किती? लाखेचा खेकडा आहे, 100ला एक आहे. बघा 100 रुपयाला एक खेकडा आहे. हा लाखेचा आहे. बघा ताई दाखवतात आपल्याला. बघा मादी आहे, तुम्हाला कळलंच असेल बघून मादी आहे. आणि लाखवाली आहे ना, लाखवाला खेकडा 100 रुपयाला एक. आणि हे 300ला 4 ना? हे बघा हे 300ला 4 आहे. आता काय मग गणपती नंतर महाग होणार. बघा गणपती नंतर महाग होणार. ज्यांचा उपास नाही ना त्यांनी आता पटापट येऊन खाऊन घ्या. स्वस्त सध्या मासे खेकडे. 200ला एक जाणार नंतर लागेल. ओके सध्या 100ला एक आहे. आणि बघा इकडे कोळंबीचा वाटा. कसा? 100ला वाटा आहे खाडीची कोळंबी. ही खाडीची कोळंबी आहे, गावठी कोळंबी 100 रुपये वाटा आहे. बघा इकडे आहेत पाला. बघा हा गाबोळीवाला पाला. पाला आणि काटे मासा सेमच दिसतो. मी कन्फ्यूज झालो. काठी वेगळं असतं पण दिसतो सारखंच. मला असं वाटलं. हा पाला आहे गाबोळीवाला. कसा आहे? बघा 500 रुपयापर्यंत मिळेल तुम्हाला. गाबोळी असल्यामुळे रेट जास्त असतो. आणि हे बघा इथे तिसरे आहेत. कसा आहे तिसऱ्यांचा वाटा? बघा 100 रुपयाचा वाटा आहे तिसऱ्यांचा. आणि पापलेट पण आहेत ताईंकडे इकडे मस्त. पापलेट कसा वाटा? बघा 500चे हे 6 आहेत, 7 करून मिळतील. बघा पापलेट पण स्वस्त झाले ते श्रावणामध्ये. गणपती नंतर महाग होतील. पटापट येऊन घ्या आणि खावा मस्त पैकी.
आणि इकडे बांगड्यांचा वाटा कसा आहे बघा, 100 रुपयाला 5 बांगडे आहेत. आणि ही मोठी कोळंबी आहे समुद्राची, हा वाटा बघा 200 रुपयाचा वाटा आहे. आणि हा आहे तो 100 रुपयाचा. ही छोटी कोळंबी आहे बघा, लाल लाल मस्त एकदम. आणि हलवा कसा आहे ते 350 ते 300 बघा, 300 रुपयाला तुम्हाला हलवा मिळेल, ब्लॅक पॉम्प्रेट बघा. आणि या ताई आपल्याला ओळखतात, हे आपले व्हिडिओ बघत असतात आणि यांनी आपल्याला डायरेक्ट हाक मारली बाबरनं म्हणून. बरोबर आहे बघा, ह्या पण ताई आपल्या ओळखतात, आपले व्हिडिओ बघत असतात. हो, कालेरला बघा, यांनी कालेरचा व्हिडिओ पण बघितला आपला. आणि इकडे बोंबील आहे. बोंबीलचा वाटा कसा आहे ते मोठे आहेत ना एकदमच, 200 रुपये. हे सगळे 100 वाले बघा, हे 100 रुपयाचा वाटा आहे. 5 बोंबील आहे, एखादा वाढून मिळेल तुम्हाला बघा. 6 आहेत, सॉरी ताईनी आपल्याला करेक्ट केलं आहे, 6 आहेत 8 करून देणार. आणि 8 करून मिळतील. हा 100 रुपयाचा वाटा आहे आणि हा 200 रुपयाचा, कारण हे मोठे बोंबील आहे. ते पण 8 करून. हे पण 8 करून मिळतील तुम्हाला 200 रुपयामध्ये. आणि सुरमई आहे. सुरमई कशी ताई तुम्ही 500 ते 400 बघा, 400ला मिळेल बघा. ही चपटी सुरमई आहे आणि ही 500 रुपये म्हणतात, ती 400पर्यंत मिळेल तुम्हाला सुरमई. आणि हे सगळे मासे आहेत ना फ्रेशवाले आहेत, बोटी सुरू झालेले आहेत, त्यामुळे ते सगळे फ्रेश मासे येतात. कुठेही फ्रोझन मासा नाही आहे, एकदम फ्रेश मासे मिळतील तुम्हाला. आणि इकडे बघा मोठ्या करली आहेत. करली कशी आहे ताई करली भाऊ 250 ते 200 ला बघा, 250 रुपयाची आहेत, 200 रुपयापर्यंत मिळेल तुम्हाला करली बघा. आणि मोठी आहे करली. आणि बघा इकडे मांदिली आहे. मांदिलीचा वाटा कसा आहे ताई 50 ला वाटतं. बघा, हा 50 रुपयाचा वाटा आहे मांदिलीचा. आणि मोठ्या मांदिली आहे ते बघा, 50 रुपये वाटा आहे. आणि इकडे हलवे पण आहेत. हलवे कसे आहेत ताई हलवे 450 ते 400 बघा, 400 रुपयापर्यंत तुम्हाला हलवे मिळतील बघा. असे मासे आहेत मार्केटमध्ये. हे बघा, ह्या मावशीने इथे मस्तपैकी मोठी घोळ कापली आहे. कशी घोळ आहे मावशी 1000 रुपये किलो बघा, किलोवर आहे. 1000 रुपये किलो आहे घोळ. 500 रुपयाला अर्धा किलो घोळ आहे. आणि रावस कसं आहे तो 600 सांगते पाठवायला बघा, 600 रुपये सांगतात मावशी, पण 500पर्यंत तुम्हाला मिळेल. म्हणजे 500 रुपयाचा रावस असं पकडा, 500 रुपयाला हा रावस आहे. आणि इकडे खापी आहे. खापी कशी आहे आज वाटा बघा, 200 रुपयाला खापी माशाचा वाटा आहे हा 5 लावले 7 बघा. 5 लावलेत, अजून 2 वाढीव मिळतील बघा, अजून 2 वाढीव मिळतील. 7पर्यंत पण मिळतील तुम्हाला खापी मासे 200 रुपयाला बघा. मस्त अशी गोळ कापलेली आहे. इकडे बघा, इकडे आहेत चिंबोऱ्या, तर मस्त वाटे करून ठेवलेले आहेत 6-6चे. हे कसे आहेत चिंबोरी 500 रुपयाचे 6. या सगळ्या तेच आहेत कसे बघा, कुठली पण पाटी घ्या 500 रुपयाचे 6. आणि ही आपली बघा खाडीची कोळंबी जिवंत आहे, वळवळते मध्ये मध्ये. 100 रुपयाला हा वाटा. हा बघा, हा वाटा आहे 100 रुपयाचा. आणि खरबी 100 रुपयाला. खरबी हा खाडीचाच आहे का बघा, खाडीचा मासा खरबी. इकडे खाडीचे मासे बघायला मिळतात आपल्याला, कासर वाढवले नाही बघा. मी तुम्हाला म्हणलं कोळंबी जिवंत आहे, 100 रुपयाची उडी मारली तिने, 100 रुपयाचा वाटा आहे. आणि ही कोळंबी ही फार्मची आहे ना, ही कशी देते हा 200चा वाटा आहे आणि हा 200 बघा. हा 200 रुपयाचा वाट बघा. पावसाळ्यात लोक जास्त मागणी करतात ते चिवण्यांची नाही बघ टाकली घे बघा. हा चिवणे आहेत, दिसतंय का, हा चिवणे मासा लोकांना जास्त आवडतो पावसाळ्यामध्ये, तो चिवणे मासा. आणि हा आहे 100 रुपयाचा वाटा चिवण्यांचा. चिवणे पण बघायला मिळालेत आपल्याला, ह्या पावसात अजून बघायला नव्हते मिळाले बघा. ह्या ताईंकडे आपल्याला चिवणे पण बघायला मिळाल्यात. आणि हे बघा, ही खाडीची कोळंबी पण अजून जिवंत उडी मारते ती. आणि इकडे माकलं आहेत. माकलांचा वाटा कसा 200चा ना बघा, माकलांचा वाटा 200 रुपयाचा. आणि साईज बघा थोडी माकलांची. आणि इकडे गोड्या पाण्याचा आपला चिलापी पण आहे, काळा मासा, हा पण 200 रुपये वाटा आहे. आणि हे 6 चिलापी मासे आहे त्याच्यामध्ये. आणि हा बघा खरबी मासा, आत्ता थोड्या वेळापूर्वी पण बघितला आपण. आणि हा बघा इथे पण आहे खरबीचा वाटा, मोडी पण म्हणतात त्याला, खरबी पण म्हणतात. हा खाडीचा आहे नदीच आहे बघा, हा पण खाडीचाच मासा आहे. हा कसा वाटा हा बघा, 100 रुपये वाटा आहे. खाडीचे बरेच मासे आपल्याला बघायला मिळाले, त्याचसोबत गोड्या पाण्याचा पण चिलापी पण आहे इकडे बघा. इकडे दिसतात आपल्याला मोठे मोठे मासे बघा. पलई कशी आहे खाणार तशी देणार कशी आता हे बघा. ताईंकडे एकदम मोठे मोठे मासे आहेत एकदम बघा. काळी वाम आहे मोठी, इकडे कुपा कापलेला आहे, इकडे आपला हा बघा करकरा आहे, घोळ आहे, ही फलई आहे मोठी बघा इकडे दिसतंय, हेकरू पण आहे. आणि बरेच मासे आहेत. हे कसं आहे फलई ताई आता किलोवर आहे की वाट्यावर आहे तुकडीवर आहे. तुकडीवर आहे. 200ची केवढी येईल तुकडी 100
ही 200. बघा हे 200 रुपयाचा एवढा तुकडा मिळेल तुम्हाला फलईचा. तुम्हाला डिस्काउंट. आणि डिस्काउंट पण मिळेल. श्रावण महिन्याचा स्पेशल डिस्काउंट आहे ताईंकडे. या बिंदास श्रावण महिन्यामध्ये आणि मासे खा. आणि ही वाम कशी आहे ताई? 100 हे बघा, हे बघा हे 200 रुपयाला एवढी. आणि काळीवाली वाव आहे. एवढंच आहे. आणि समुद्री खेकडे आहेत ताईंकडे. बघा हे 200 रुपयाचे 3 आहेत. बघा तुकडीवर आहे हे सगळं. गोळ घ्या, करकरा घ्या, सगळं तुकडीवर आहे. तुम्हाला एवढ्याची 200 रुपयाची तुकडी मिळेल एवढी. आणि याची पण बघा एवढी तुकडी मिळेल 200 रुपयाची. म्हणजे तुम्ही जसे घ्याल तसे तुकडीवर आहे सर्व. 1 किलोवरती काही हिशोब नाही. आणि एकरू कसं आहे ताई? एकरू 250 आहे, 200 बघा 250 रुपयाला एकरू आहे. 200 रुपयापर्यंत मिळेल तुम्हाला. आणि इकडे बघा इकडे पाकड कापून ठेवली आहे. तुकडे करून ठेवलेत पाकड्याचे. कसा आहे तुकडा हा? हे बघा 100 रुपये तुकडा आहे हा पाकडचा. आणि मटणासारखा लागतो एक नंबर हा. आणि ही मुंडी पण विकली जाते. कशी मुंडी ताई? बघा 250 रुपये मुंडी. ही करकऱ्याची मुंडी आहे आणि ही गोळीची मुंडी आहे. 250 रुपये. आणि बघा इकडे काय कापताय? गोळ. हां गोळ कसा आहे तो? हा 200 रुपयाचा तुकडा आहे का? बघा हा कट करता तो 200 रुपयाचा तुकडा आहे गोळचा. आणि इकडे करकरा पण आहे. हा कसा? हा पण 200 रुपयाला ना. वाट्यावरच आहे बघा. तुकडीवरतीच मिळेल तुम्हाला. आणि केवढा मोठा आहे बघा. गोळ आहे, करकर आहे. आणि मुंडी कशी आहे ही करकऱ्याची? बघा 400 रुपयाची तो मुंडी आहे. केवढी मोठी मुंडी आहे बघा. आणि इकडे पापलेट आहेत. आणि तिकडे पण बघा करकरा कापला जातो एवढा मोठा. बरेच मासे आहेत इकडे. पापलेट कशी आहेत? बघा 500 रुपयाला 5 आहेत. 6 मिळतील बघा. 6 लावून मिळतील तुम्हाला 500 रुपयाला. आणि सफेद पाण्याचे आहेत. तुम्हाला बघून कळेल. हे बघा दिसतंय का? एकदम फ्रेश आहे. सध्या फ्रोझन काही येत नाही. सगळं फ्रेश मासे येत आहेत एकदम. बघा इकडे पण मोठे मासे आहेत ताईंकडे पण. बघा करकरा बघा ना केवढा मोठा आहे. हा ह्याच्यावर मोठे असतात. आता श्रावण महिना म्हणून जरा कमी येतात वाटतं. बघा ताई सांगतात ह्याच्यावर मोठे मासे असतात. सध्या श्रावण महिन्यामुळे थोडेसे कमी येतात मासे. आणि हा बांगड्याचा वाटा कसा आहे? बघा 200 रुपयाला बांगड्याचा वाटा आहे. 5 बांगड्या आहेत. एखादा लावून मिळेल तुम्हाला. हा बघा आपण सुक्या मासळी बाजारात बोलेरो म्हणायचो ना. बोलारा मासा सुका. पण आज आपल्याला तो फ्रेश ताजा पण बघायला मिळतोय. बघा 100 रुपये तुकडे. कापलेलं आहे पूर्ण. अख्खा नाही बघायला मिळालं. पण हा कटिंग करून ठेवलेलं आहे. बघा 100 रुपये तुकडे आहे. सकाळी लवकर आला तर मिळतं. किती वाजता असतं हे मार्केट? 8:30-9ला चालू होतं आणि दुपारी 2 वाजेपर्यंत. आणि हे वाराचं मार्केट आहे ना. बुधवार, शुक्रवार, रविवार. बघा हे वाराचंच मार्केट आहे. बुधवार, शुक्रवार आणि रविवार. रविवार आला तर जास्त मच्छीवाले दिसतील. बुधवारी, शुक्रवारी कमी दिसतात. बघा बोलेरो मासा पण आपल्याला बघायला मिळाला इकडे. ताजावाला, सुक्या मच्छीतला नाही. इकडे भाजी मार्केट पण भरतं. हे बघा. आणि इकडे घोळ तर भरपूर आहेत मार्केटमध्ये. घोळच आहे ना. हे बघा घोळ आहे. फ्रेशवाली घोळ आहे. इकडे पिवळी वाम तर संपत आली आहे. आणि हे बघा इकडे खापरी पापलेट आहे. मोठी दिसतात खापरी पापलेट. कशी खापरे? 3000ला 2 आणि बघा कशी आहे. हे बघा 3000ला 2 पापलेट. आणि पापलेट बघा केवढे आहे. 1000ला एवढे लावले. बघा 1000ला ही 6 पापलेट आहेत. एखादा लावून मिळेल तुम्हाला. ही सफेद पाण्याची. बघा 1000ला 6 आहेत. हे बघा एकदम फ्रेश. आणि 1000ला 7 पण मिळतील तुम्हाला. आणि हे कशी आहे सुरमई? 700 रुपयाला. बघा 700 रुपयाला सुरमई आहे. ऑलमोस्ट किलोच्या वर आहे थोडीशी. हां बघा 700 रुपयाला आहे सुरमई. बघा हा काठी मासा परत बघायला भेटला मार्केटमध्ये. इकडे तुम्ही खापरी पापलेट बघितली केवढी मोठं. मला वाटतं 1.5 किलोचा पापलेट असेल काय हे? बघा 1.5 किलोचं एवढं मोठं पापलेट आहे. आणि 3000ची 2 आहेत. भाव होईल तुम्ही आलात तर. घेत असाल तर कमी करून देतील बघा या मावशी. आणि आहेत मोठे मासे आहेत तिकडे. आणि माकलांचा वाटा कसा आहे? 200ला एवढा. बघा 200 रुपयाला एवढी माकलं आहेत. म्हणजे 6 माकलं आहेत 200 रुपयाला. बघा लावून पण मिळेल. कर्दीचा वाटा कसा लावलायस? 50ला वाटा आहे. 100ची सर्व. हे बघा हे 50चा वाटा आहे. 100ला तुम्हाला हे 3 वाटे मिळतील. 50 रुपयाचा 1 वाटा आहे. इकडे पण मोठे मासे आहेत. घोळ आहे. आणि इकडे कुपा कापला आहे. हे बोंबील आहेत. कसे किलो आहेत बोंबील? 1 किलोवर नाही भाऊ वाटाच आहे. बघा 100 रुपयाला हे 9 बोंबील आहेत. बघा 100 रुपयाचा वाटा दिला. बघा काय नाही दिलदार आहे तिकडे माणसं. काय टेन्शन नाही. 10-12 देऊ. बघा हा बोंबीलचा वाटा आहे. 10 ते 12 बोंबील मिळतील तुम्हाला 100 रुपयाच्या वाट्यामध्ये. आणि इकडे करली आहेत. बारक्या करली आहेत. हे कशात करली दादा? बघा 100 रुपयाला 3 करले आहेत. बारक्या करले आहेत पण. बघा हा भिंग मासा आहे.
बघा पाल्यासारखं दिसेल तुम्हाला. बिंग मासा 100 रुपयाचे 3 आहेत. आणि मोदकांचा वाटा हा 100 रुपयाचा. बघा बारकी बारकी मोदकं मस्तपैकी सार करायला कालवण करायला 1 नंबर लागतात. 100 रुपयाची 100 रुपयाचा हा वाटा आहे. आणि जवळा कसा आहे बघा. जवळ्याचा वाटा पण 100 रुपयाचा आहे. कर्दी पण 100 रुपये आणि मोदकं पण 100 रुपये. बघा हे वाटे आहेत. आणि ह्या काठी आहे ना बघा. काठीचा वाटा आहे. कसा आहे वाटा? काठीचा वाटा 100 रुपयाचा. 6 मासे आहेत काठी. आणि हा ठराविक काळापुरता असतो. कंटिन्यू नसतो काठी मासा. कधी कधीच येतो हा काठी मासा. बघा श्रावण महिना चालू आहे म्हणून कमी आहेत ना तर मासे भरपूर असतात. काय म्हणता? आणि हे कासार वडवली गावातलं मार्केट आहे हे. बघा हे आपण बघा हा पण बिंग मासा आहे छोट्या साईजचा. आता हा मोठा होता. हा छोट्या साईजचा. हा पण 100 रुपयाचा वाटा आहे. आणि इकडे मांदिली आहे. तो पण वाटा आहे 100 रुपयाचा मांदिलीचा पण. आणि इकडे कोळंबी बघा तुम्हाला साफ करून मिळते. मोठ्या साईजची कोळंबी आहे. हा वाटा कसा आहे कोळंबीचा? बघा हा 200 रुपयाच्या वाट्यात कोळंबी. फार्मची कोळंबी आहे. बघा इकडे 250 रुपयाची 4 पापलेट दिले आहेत काहींनी. आणि इकडे हे सर्व वाट्यावरती असं तुकडीवरती असतं. किलोवरचं काय मार्केट नाही. हे सगळं तुकडीवरती आहे. आणि बघा इकडे कलेट आहेत खापरी पापलेट. आणि कसा वाटा आहे? 500 रुपयाचा. बघा 500 रुपयाचा वाटा. 3 आहेत पापलेट. ह्याच्यामध्ये 4 आहेत. जशी साईज असेल तशी. 4चा पण वाटा आहे आणि 3चा पण आहे आणि ही जास्त पण आहे. ते बघा ही 5 पण आहेत. पण ही सगळी 500 रुपये. कुठलाही वाटा घ्या 500 रुपये. हा बघा हा 100 रुपयाचा वाटा आहे. समुद्राची कोळंबी. आणि ही मोठी साईज ही 200 रुपयाचा वाटा आहे. आणि सोललेली कोळंबी पण मिळते. कसा वाटा हा? ते पण 200च आहे. हे बघा हा पण 200 रुपयाचा आणि सोललेली आहे. आणि हा 500 रुपयाचा. घरी जाऊन सोलायचा पण त्रास नाही. रेडीमध्ये घेऊन जा आणि डायरेक्ट फ्राय करून खा कोळंबी. बघा मार्केटमध्ये पोचे पण आहेत म्हणजे मोठीवाली कोळंबी बघा अशी दिसते. कसा वाटा आहे हा? बघा 300 रुपयाला 6 पीस आहेत पोच्यांचे. आणि साईज एवढी आहे बघा. ह्याच्यापेक्षा मोठी साईज पण असते पण तसे रेट पण वाढत जातात. जशी साईज तसा रेट. हा 300 रुपयाचा वाटा आहे पोचे मास. आणि ही खाडीची कोळंबी पण भरपूर आहे. हा 100 रुपयाचा वाटा आहे. या खाडीची कोळंबी आहे ही सर्व. आणि बघा असं मार्केट आहे सर्व. आणि इकडे तुम्हाला नदीचे खेकडे पण दिसतात बघा. हे काळ्या पाटीचे असे बांधून आणले. किती 6 आहेत ना याच्यात? बघा 6 खेकड्यांची जोडी बांधलेली आहे. 7 आहेत बघा. 7 आहे सांगते मावशी. 7 खेकडे आहेत. आणि कुठून आणलेत? आपल्या जंगलातून. जंगलातून डोंगरातून आणलेले खेकडे बघा. पकडून नदी काय म्हणतात ते नदी ओढ्यातनं वाळातनं पकडलेले खेकडे. आणि कसे देते? कसे? 300-250 बघा 300-250 रुपयाला हे खेकडे मिळतील तुम्हाला. आणि इकडे बघा इकडे मोठे पोचे आहेत. हे बघा दिसतात का? आता छोटे बघितले. हे मोठे आहेत. कसा वाटा आहे हा ताई? बघा 300 रुपयाला 4 आहे. ते छोटेवाले होते 300 रुपयाला 6 होते. आता हे मोठी साईज आहे 300 रुपयाला 6 आहेत. आणि तिसऱ्यांचा वाटा कसा आहे काय? बघा हे सगळे 3 वाटे आहेत. त्याच्यातले 3 वाटे तुम्हाला करून मिळतील. आणि एक वाटा 200 रुपयाचा आहे. सर्व घेतले तर 600 रुपयाची. आणि हे बघा चिताडा. चिताडा कसा म्हणाले? बघा 400 रुपयाला मिळेल तुम्हाला हा चिताडा. चिताडा मासा पण दिसलाय. साईज मोठी ना छोटा आहे. ठीक आहे. कासार वडवलीचं फिश मार्केटचं आपलं एक्सप्लोर करून झालेलं आहे. आणि तुम्ही बघितलं सगळ्या प्रकारचे मासे आहेत. आणि मोठे मोठे मासे पण आहेत. आणि अजून ह्याच्यापेक्षा पण मोठे मोठे येतात. पण ते गणपती नंतरच येतील. आता सध्या श्रावण महिना सुरू आहे त्यामुळे गिऱ्हाईक थोडं कमी आहे. तर ठीक आहे मित्रांनो. तुम्हाला कासार वडवली गावचा फिश मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.